प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल आज अहिल्यानगरमध्ये त्यांचा सर्वपक्षीय या ठिकाणी सत्कार होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती आपल्याला माऊली सभागृहामध्ये पाहायला मिळते आहे। आपण बघतो की 11च्या दरम्यान हा सत्कार समारंभ जो आहे तो सर्वपक्षीय आयोजित करण्यात आलेला आहे। यासाठी जिल्ह्यातले सर्वच खासदार सर्वपक्षीय आमदार उपस्थित राहणार आहेत। त्यांना सर्वांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे असतील, पोपटराव पवार असतील, तसेच राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत जलसंपदा मंत्री यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे आणि याची तयारी जी आहे ती आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहेत। शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर आपल्या सोबत आहेत। काय सांगा आज प्राध्यापक राम शिंदे यांचा सत्कार होत आहे जिल्ह्याच्या वतीने? आज प्रदीर्घ काळानंतर आज नगर जिल्ह्याला हा भूषणावा अशा प्रकारचा कार्यक्रम करण्याची संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे। प्राध्यापक राम शिंदेच्या निमित्तानं विधान परिषदेचे सभापती नासर फरांदे सरांच्या नंतर आज ही पद आपल्या नगर जिल्ह्याला मिळालेलं आहे। त्याच्यामुळे निश्चितच अर्थानं आम्हाला त्याचा नगरकरांना नव्हे तर जिल्ह्याला त्याचा आनंद झालेला आहे आणि हा आमचा सन्मान आहे, बहुमान आहे असं आम्हाला वाटतं। सर्वच पक्षाच्या आमदारांना खासदारांना निमंत्रण देण्यात आलंय आणि यामध्ये आम्ही हा केवळ पक्षाच्या वतीने नव्हे तर हा सर्व पक्षीय अशा प्रकारचा नागरी सत्कार आम्ही या ठिकाणी करत आहोत। यामध्ये आपले पद्म विभूषण आदरणीय अण्णा हजारे जी असणार आहेत त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडतो आहे। त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील हे देखील प्रमुख त्यांची उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे। त्याचप्रमाणे पद्मश्री आदरणीय पोपटराव पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। सर्व आमदार खासदार त्याचप्रमाणे सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी असणार आहेत आणि एक चांगला आगळा वेगळा अशा प्रकारचा हा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे असं मला वाटतं। तर निश्चितच आपण बघतो की जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि खासदार यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्याआधी रोहित पवारांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे, मात्र त्यांनी याआधीच नागपूर अधिवेशनात देखील त्यांचा सत्कार केला होता आणि त्यामुळे आज उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि इतरही जे राजकीय नेते जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे ते उपस्थित राहतील का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।